राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांची अखेर मंत्रिमंडळामध्ये एंट्री होणार आहे आणि धनंजय मुंडेंकडे असणारं अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना दिलं जाणार आहे। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर हे खातं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे होतं आणि आज सकाळी 10 वाजता राजभवनामध्ये भुजबळांचा शपथविधी पार पडणार आहे। आज सकाळी 10 वाजता राजभवनामध्ये भुजबळांचा शपथविधी होईल। मात्र याच होणाऱ्या शपथविधीवर अन्य नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं, टीका केल्याचं पाहायला मिळालं की मंत्रिमंडळामध्ये 2 खाती रिक्त होती। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर ती 2 खाती रिक्त होती। मात्र आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची अखेर मंत्रिमंडळामध्ये एंट्री होणार आहे आणि याच भुजबळांच्या मंत्रिमंडळामधील समावेशावरून अंजली दमानी यांनी सुद्धा हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं। एका भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार का? जनता अशीच भरडली जाणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। असा काय नाईलाज झाला की सभ्य माणसं राजकारणात मिळत नाहीयेत? असाही सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळामधील एंट्रीवरून अंजली दमानिया यांनी हा सवाल उपस्थित केलाय। काय नेमके एक्सपोज केले सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार। म्हणजे एक भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार, जनता अशीच भरडली जाणार की हा माझ्यासारखा भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही। असा काय नाईलाज आहे की सभ्य माणसं मिळत नाहीयेत राजकारणात? आणि हो, हेच छगन भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा, तेव्हा छातीमध्ये कळ यायची। मग आता ठणठणीत कसे? किळस वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाची। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची ही एक्सपोज काही घोषणा मला आठवतात। भ्रष्टाचारियों पर कार्रवाई के लिए अब की बार 400 पार। भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बड़े कदम। हा आहे का तो बड़ा कदम? अंजली दमानिया यांची ही एक्सपोज।